नवतरुण सोनार सिद्ध धाटा विरुद्ध गाव देवी वडवली। एक चांगला सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे। विनंती असेल आपण लगेचच विना विलंब एंट्री पॉइंट जवळ यायचं आहे। मी सामना चालू होण्यापूर्वीच आपल्याला पुकार दिला होता, लगेचच या ठिकाणी मैदानाकडे यायचं आहे। दोन्ही संघांना विनंती करतोय, या ठिकाणी नवयुवक सोनार सिद्ध धाटा विरुद्ध गाव देवी वडवली। चला लगेचच मित्रांनो यायचं आहे, खूप वेळ झालेला आहे। विनंती असेल या ठिकाणी थोडंसं सहकार्य करायचं आहे। चला गावदेवी वडवली संघ विनंती करतो, या ठिकाणी नवतरुण सोनार सिद्ध धाटावा संघ या ठिकाणी आलेला आहे। गावदेवी वडवली संघाला विनंती करतो की आपण लगेचच या ठिकाणी एंट्री पॉइंट जवळ यायचं आहे। विनंती करतोय एंट्री पॉइंट जवळ थोडंसं साईडला व्हायचं, कारण आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण दाखवतोय। तर विनंती असेल त्या ठिकाणी चला गावदेवी वडवली परशुराम रोडकर आपला संघ घेऊन या ठिकाणी यायचा आहे। आपला प्रतिस्पर्धी संघ नवतरुण सोनार सिद्ध धाटावा संघ या ठिकाणी आलेला आहे। मित्रांनो चांगला दर्जाचा खेळ आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहे। मायबाप रसिक वर्गासाठी एक मेजवानी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरती ज्याने खेळ केलाय ते खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। नक्कीच एक नामवंत खेळाडू नामवंत संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। चला गावदेवी वडवली संघ आपला या ठिकाणी विनंती करतोय, आपण एंट्री पॉइंट जवळ यायचं आहे। नवतरुण सोनार सिद्ध धाटाव हा संघ या ठिकाणी आलेला आहे। आपला सामना चालू होण्यापूर्वीच त्या ठिकाणी पुकार दिला होता। मित्रांनो सर्व संघाला विनंती आहे, संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, ज्या वेळेला आपणास पुकार दिला जातो सामना चालू होण्यापूर्वीच आपण त्या ठिकाणी जलद तयारीमध्ये राहायचं आहे। सामना संपताच आपण लगेच जायचं। चला गावदेवी वडवली संघ सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। हॅलो हॅलो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। मित्रांनो रोहा तालुक्यातील एक मजबूत संघ आपण पाहतोय, नवतरुण सोनार सिद्ध धाटा विरुद्ध संघ आपण पाहतोय श्रीवर्धन तालुक्यातील एक मजबूत संघ अर्थातच गावदेवी वडवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय।
ओमसाई बोरली पंचायतन प्रतिनिधी माईपला भेट द्यायची आहे. ओमसाई प्रतिनिधी ओमसाई बोरली पंचायतन तसेच बालसेवा बोरली पंचायतन आपला सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी अतिथी कक्षाला भेट द्यायची आहे. तसेच दर्यावर्दी नागाव बंदर प्रतिनिधी आपण सुद्धा या ठिकाणी भेट द्यायची. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी मित्रांनो या पुढील होणारा दणदणीत सामना आपण पाहणार आहोत. गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध शिवाई बांधण संघ. एकीकडे आपण पाहणार आहोत राज जंगम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला, रायगड जिल्ह्याचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं तो राज जंगम. एका बाजूला आपण पाहणार आहोत श्रीवर्धन तालुक्यातील मजबूत संघ गावदेवी रायडर्स वडवली संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाय व्होल्टेज सामने मी मित्रांनो म्हणतो होतो मायबाप रसिक वर्गासाठी एक मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जे खेळाडू राष्ट्रीय पातळीवरती ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, प्रो कबड्डी मध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे खेळाडू मित्रांनो आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी आदरणीय भारतीताई घाडगे मॅडम यांच्या या ठिकाणी आगमन होते. विनंती करतो आपण या ठिकाणी स्टेजकडे स्थानापन्न व्हायचं आहे. सामन्याला होते सुरुवात मित्रांनो. रोहा तालुक्यातील नवतरुण सोना सिद्ध धाटाव विरुद्ध आपण संघ पाहतोय गावदेवी वडवली संघ. हॅलो तर सामन्याला सुरुवात होते. हॅलो हो हो काय शत्रुरक्षण म्हणावं. उभा ठाकला इथे पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर जेरबंद केलंय. गावदेवी वडवली संघाच्या खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु चढाईसाठी आपण पाहतोय ज्याच्या पायामध्ये वाऱ्यासारखा वेग आपल्याला पाहायला मिळतोय असा चढाईपटू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच परशुराम रोटकर याची चढाई आपण पाहतोय. परंतु इथे मात्र परशुराम रोटकरला सुद्धा रोखलं गेलंय. काय खेळ पाहायला मिळतो. पहिल्या चढाईमध्ये आपण पाहिला ते नवतरुण सोना सिद्ध धाटाव संघाचा खेळाडू बाद केला. त्याच्यानंतर जर आपण पाहिला तर मित्रांनो या ठिकाणी त्यालाच प्रत्युत्तर आपण पाहिला तर गावदेवी वडवली संघाच्या खेळाडूला इकडे बाद केला. चांगला सामना नक्कीच आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. जर्सी क्रमांक 2 कल्पेश याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईसाठी निघालाय कल्पेश, परंतु इथे मात्र रिकामी हाती मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 11 मुकेश याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. उंचपुरा असा हा खेळाडू अनेक वर्ष आपल्या खेळाच्या माध्यमातून एक चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो. एक शांत स्वभावाचा चढाईपटू उंचपुरा खेळाडू आपण पाहतोय. मुकेश चाळके याची चढाई गावदेवी वडवली संघाकडून पाहतोय. नवतरुण सोना सिद्ध धाटावच्या प्रांगणामध्ये चढाईसाठी निघालाय. 7 गडांना या ठिकाणी झुंज देण्यासाठी निघालाय, परंतु इथे मात्र रिक्त हस्ते मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 11 उजव्या कोपऱ्यामध्ये या चढाईपटूची चढाई आपल्याला पाहायला मिळते. शांतरित्या या ठिकाणी आपल्याला चढाई पाहायला मिळते. नक्कीच एक चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या ठिकाणी विचारपूर्वक जाणीवपूर्वक चढाई केली जाते बोनस गुण मारण्याच्या प्रयत्नासाठी. परंतु आपण पाहिलात तर त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 4 गावदेवी वडवली संघाचा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी शांतरित्या खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी अजून बराचसा वेळ या ठिकाणी शिल्लक आहे. अजून बरेच सामने मित्रांनो शिल्लक आहेत. काय घडेल आजच्या या स्पर्धेमध्ये, कोणता संघ अंतिम विजेता पद पटकावणार. तोक्याची घंटा थर्ड रेड साठी आमंत्रित केलंय. गुण संपादन करावं लागेल, यश संपादन करावं लागेल, कारण इथे मात्र थर्ड रेड साठी गावदेवी वडवली संघाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आमंत्रित केलं जाते. 6 खेळाडूंना या ठिकाणी झुंज द्यावी लागेल. नक्कीच आपल्याला कडवी झुंज पाहायला मिळते. पॉइंट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाद चढाईपटूला बाद दिला जात आहे.
आणि इथे मात्र आपण पाहतोय धोक्याची घंटा जर्सी क्रमांक 9 आपण पाहतोय चढाईसाठी निघाला उजव्या कोपऱ्यामध्ये यश संपादन करावं लागणार आहे ओमकाराची चढाई आपल्याला पाहायला मिळते बोनस गुण मांडण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र यशस्वी चढाई आपल्याला पाहायला मिळते चांगला खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो जर्सी क्रमांक 11 आपण पाहतोय उजव्या कोपऱ्यामध्ये ज्याची चढाई आपल्याला वारंवार पाहायला मिळते तो चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतोय शांतरित्या खेळ करताना या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 11 आपण पाहतोय बोनस गुण मारण्याच्या प्रयत्नामध्ये हा चढाईपटू परंतु इथे मात्र 2 गुणांची कमाई करतोय काय चढाई म्हणावी लागेल इथे मात्र 2 गुणांची कमाई करून या ठिकाणी आपल्या तंबूमध्ये सुखरूपपणे दाखल त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 11 चढायावरती चढाया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु त्याच प्रकारे या ठिकाणी लढाया सुद्धा पाहायला मिळत आहेत परंतु टच पॉइंट मारण्याचा प्रयत्न त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक आपण पाहतोय 1 याची चढाई आपल्याला पाहायला मिळते तर आता मात्र निघालाय जर्सी क्रमांक 8 एक जबरदस्त आपल्या या भागात जबरदस्त खेळाडू म्हणून ओळख असलेला खेळाडू अर्थातच परशुराम रोटकर याची चढाई ओ हो जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तर म्हणजेच रोहा या संघाकडून प्रयत्न छान होता मात्र माघारी जावं लागतोय परशा याला पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 4-1 लढाई आपल्याला पाहायला मिळते ज्याच्या पायात तोकते वादळ असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो अर्थातच रोहा संघाचा जर्सी क्रमांक 2 याची चढाई किती गुणांची लढाई करेल हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल मित्रांनो कारण 7 गड्यांना मैदानी झुंजतो एक गडी 7 गड्यांना मैदानी झुंजतो एक गडी विजयी क्षण जो खेचून नेतो नाद गुंजतो खेळ कबड्डी एक जबरदस्त चढाईपटू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक रोहा तालुक्यातील संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीवर्धन तालुक्यातील संघ टाइम आउट घेतला जातो रणनीती आखली जाते परंतु मायबाप रसिक वर्गाच्या माहितीसाठी सांगतोय पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला खेळ आपल्याला आज दर्जेदार खेळाडू आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे ज्या खेळाडूनं प्रो कबड्डीचं प्रतिनिधित्व केलं असे खेळाडू आज या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत अर्थातच रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ नामवंत खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत परंतु चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 33 जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे आहो युद्ध आमुच सुरू परंतु गुणाची पराकाष्ठा करावी लागेल गुण संपादन करावं लागेल कारण धोक्याची घंटा वाजली आहे जर्सी क्रमांक 33 या ठिकाणी आपण पाहतोय परंतु यात चला त्या ठिकाणी लाईनमॅन आहेत चढाईपटू आता मात्र बाद झालाय त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 9 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय थर्ड रेड सेकंड रेड आपण पाहतोय मैदानामध्ये जर्सी क्रमांक 9 ओमकार याची चढाई आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी अहो स्वप्ने झाली पुरी लढलो आल जितलो बी काटच्या वाटवरी दुश्मन बी आज मला अहो वाकून सलाम करे खरोखरच या लाल मातीनं आपल्या सर्वांची मन वेधून घेतली काय खेळी बनावी लागेल हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड भूमी अर्थातच रायगड भूमी म्हणजे कबड्डीची पंढरी तसेच प्रकाश पडवेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 501 रुपयाची देणगी आहे मंडळ आपला अत्यंत आभारी आहे धन्यवाद या पुढील होणारा दणदणीत सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला अलिबाग तालुक्यातील मजबूत संघ ज्या संघानं
रायगड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलाय। अर्थातच शिवाई बांधण संघ, राज जंगमेचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। ज्यानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं तोच राज जंगम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। विपक्ष संघ असेल श्रीवर्धन तालुक्यातील मजबूत संघ गावदेवी रेडर्स वडवली संघ, दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे। नक्कीच मी प्रेक्षकांना विनंती करतो, या ठिकाणी दर्जेदार सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दर्जेदार खेळाचा पेशवा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार, एक मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे। परंतु चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 1 बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी यशस्वी होतोय का? आता जो गुण मारला या ठिकाणी ओंकार नागती यांनी, त्यास मुकेश पेरवे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। सामना संतात मित्र घेऊन जायचा आहे। नक्कीच या ठिकाणी चांगला सामना आपण पाहतोय, मैदानामध्ये आपल्याला घुमताना पाहायला मिळतोय। परंतु पुन्हा एकदा थर्ड रेड साठी आमंत्रित केलंय 6 खेळाडूंच्या प्रांगणामध्ये, या ठिकाणी गावदेवी वडवली संघाच्या प्रांगणामध्ये आपण पाहतोय चढाईपट्टू जर्सी क्रमांक 1 उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई पाहतोय। परंतु यश संपादन करावं लागेल, गुण संपादन करावं लागेल, यशस्वी चढाई करावी लागेल। आणि इथे मात्र गुणाची कमाई करतोय, काय चढाई म्हणावी हो, ज्याच्या पायात तोकते वादळ आहे तो चढाईपटू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय। परंतु त्याला प्रत्युत्तर संकेत नागती याची चढाई आपण पाहतोय। नक्कीच एक चांगला सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय। गावदेवी वडवली विरुद्ध नवतरुण सोनार सिद्ध धाटाव। नक्कीच मित्रांनो सोबत कितीही लोक असू द्या, शेवटी संघर्ष हा आपला स्वतःलाच करावा लागतो। म्हणूनच अडचणीच आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा। जर्सी क्रमांक 1 याची चढाई वारंवार चढाया पाहायला मिळत आहेत। जर्सी क्रमांक 1 मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय। एक जबरदस्त संघ, अर्थातच रोहा तालुक्यात एक जबरदस्त संघ, तर दुसरीकडे गावदेवी वडवली बोरली संघ। मध्यंतर आपल्याला पाहायला मिळतोय, एका बाजूला आपण पाहतोय नवतरुण सोनार सिद्ध धाटाव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी वडवली संघ। मध्यंतरानंतर या ठिकाणी गुणफलक आहे 5-5, सामना समान गुणावरती आहे, याची नोंद घ्यायची आहे, दोन्ही संघांनी विनंती असेल। नक्कीच मित्रांनो आपण पाहत आलोय अनेक वर्ष या खेळामध्ये, या मंडळाच्या वतीने देखील अनेक जिल्ह्याच्या संघामध्ये देखील खेळाडू खेळलेत मित्रांनो। गेले 27 वर्ष या कबड्डीवरती अधिराज्य केलेला खेळाडू अर्थात चिंचमाता संघाचा आजीव कर्णधार मुकेश धुमाळ। मित्रांनो रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू अर्थातच उद्देश वाघजे। त्यानंतर जर आपण पाहिला तर महाराष्ट्र कुमारगड कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू चिंचमाता संघाकडे जर आपण पाहिला तर प्रथमेश तोडणकर। त्याच्यानंतर सन 2023 मध्ये रायगड जिल्हा कुमार गटाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं तो खेळाडू अर्थातच ऋतिक चव्हाण, आणि किशोर गट रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं तो ओम तोडणकर। मित्रांनो अनेक खेळाडू या संघाने रायगड जिल्ह्यासाठी दिलेत मित्रांनो, महाराष्ट्र संघासाठी दिलेत, परंतु अनेक वर्ष ज्या खेळाडूंना या संघासाठी दिले, अर्थातच अनेक खेळाडू आपण पाहिले अधिराज्य गाजवताना, आणि गेले 27 वर्ष खरोखरच या मातीसाठी, या खेळासाठी, या मंडळासाठी, या गावासाठी ज्यांनी दिले तो खेळाडू अर्थातच मुकेश धुमाळ गेले 27 वर्ष कबड्डीवरती अधिराज्य करतोय। परंतु त्याच्या सोबत खेळाडू आपण पाहिला सौगन तोडणकर असतील, कौशल नांदविडकर असतील, उद्देश वाघजे, संदेश परकर, कृष्णा कदम असे नामवंत खेळाडू, खालिद साठी, तसेच अनेक खेळाडू आपण पाहिला, प्रथमेश तोडणकर, सुरेशजी शिरवटकर, तसेच संतोष अप्पा मांजरेकर। विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, विनंती असेल। तसेच मीना कुमार गाणेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 1001 रुपयाची देणगी आलेली आहे, मंडळ आपला अत्यंत आभारी आहे, धन्यवाद।
धोक्याची घंटा यश संपादन करावं लागणार आहे, परंतु उभा ठाकलाय, जेरबंद केलंय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं हो. नवतरुण सोनार सिद्ध धाटा एक नौका खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय, परंतु आपण पाहतोय जर्सी क्रमांक 5 मैदानामध्ये पाहतोय. धोक्याची घंटा वाजली आहे, यश संपादन करावं लागणार आहे. ज्याच्या पायामध्ये तोकते वादल, किती गुणांची लोट, किती गुणांची कमाई करतोय. 2 गुण संपादन केले, काय वेग म्हणावा लागेल हो. परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 4 डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई पाहायला मिळते, परंतु यापुढील होणारा दणदणीत सामना गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध शिवाई बांधण, एक अलिबाग तालुक्यातील नामवंत संघ, दुसरीकडे आपण पाहणार आहोत श्रीवर्धन तालुक्यातील नामवंत संघ. नक्कीच मित्रांनो तुमची मनं जिंकली जातील. एक चांगला खेळ, दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मैदानामध्ये काय घडलं, एका गुणाची कमाई. त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 6 संकेत नागती याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय रॉ या संघाकडून. नक्कीच मित्रांनो, या जगात सर्वात सोपी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवणे. मित्रांनो, त्यामुळे तुम्ही जर कोणाला नाव ठेवत असाल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण झाडावरचं फूल देखील तेच तोडलं जातं जे दिसायला सर्वात सुंदर असतं. परंतु मैदानामध्ये आपण पाहतो सामन्याला झाली सुरुवात. जर्सी क्रमांक 1 प्रतीकाची चढाई आपल्याला पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यामध्ये ज्याच्या पायामध्ये तोकते वादळ आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या पायामध्ये तोकते वादळाचा वेग पाहायला मिळतो, तो चढाईपटू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु रिक्त हस्ते मागे परतला, त्याला माहित आहे आपल्या संघाकडे बऱ्याचशा गुणाची आघाडी आहे. परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतो परशुराम रोटकराची चढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, ज्याच्या पायामध्ये वेग आहे, परंतु इथे मात्र एका गुणाची कमाई केली आहे. परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतो जर्सी क्रमांक 22 विशाल याची चढाई आपल्याला पाहायला मिळते, परंतु तुम्हाला इथे मात्र मैदानामध्ये विशाल व्हावं लागेल. नक्कीच या ठिकाणी तुम्हाला देखील संघर्ष करावा लागणार आहे मित्रांनो, कारण कोणतीच गोष्ट सोपी नसते हो. वेळेसाठी थांबावं लागतं, सूर्योदय होण्यासाठी देखील थांबावं लागतं, सूर्यास्त होण्यासाठी देखील थांबावं लागतं मित्रांनो. कारण गेलेली वेळ मित्रांनो कोणालाही माफ करत नाही. त्याच वेळेत तुम्हाला संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो संकेत नागती याची चढाई. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे. 12-6 नवतरुण सोनार सिद्ध धाटा 12 गुण, गावदेवी वडवली 6 गुण. 6 गुणाची नाममात्र आघाडी नवतरुण सोनार सिद्ध धाटा या संघाची पाहायला मिळते. धोक्याची घंटा जर्सी क्रमांक 5 याची चढाई, परंतु इथे मात्र काय चढाई पाहायला मिळते. सडपातळ बांध्याचा हा खेळाडू परंतु एका गुणाची कमाई करतोय. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 11 मुकेश ची चढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. उंच पुरा खेळाडू परंतु इथे मात्र उभा ठाकलाय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल हो. खरोखरच या ठिकाणी आपण पाहतो नवतरुण सोनार सिद्ध धाटाव टाइम आउट घेतला जातो, रणनीती आखली जाते मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी बदल घडून आणावा लागेल. गावदेवी वडवली संघ तुम्हाला सुद्धा वाऱ्यासारखा वेग वाढवावा लागेल, कारण पिछाडी आघाडीमध्ये बदलून काढायची असेल तर आता मात्र तुम्हाला सुद्धा वेग वाढवावा लागेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 1 प्रतीकाची चढाई. वारंवार ज्याच्या चढाया आपल्याला पाहायला मिळतात असा चढाईपट्टू आपण मैदानामध्ये पाहतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे.
4-1 जर्सी क्रमांक 1 अर्थात प्रतीक. हो जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वडवली या संघाकडून. वडवली संघ आपल्याला सुद्धा वेग धारण करावा लागेल. तर जर्सी क्रमांक 11 याची चढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानात. दीपक एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक कबड्डीचा थरार, हा कबड्डीचा महासंग्राम या बोर्लीच्या या नगरीत आपण पाहतोय. एक प्रेक्षकांच्या या अलोट गर्दीत सुनामीची लाट बोर्लीच्या या नगरीत पाहायला मिळते. एक जबरदस्त कबड्डीचा थरार आपण पाहतोय. आता मात्र रिक्त्या हस्ते मागे परततोय. वडवली संघ तुम्हाला सुद्धा वेग निर्माण करावा लागेल, वेग धारण करावा लागेल. कसा वीर 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 धावतोय बकासूर. हो कमालीचा क्षेत्ररक्षण पाहतोय आपण या ठिकाणी मैदानात. एक जबरदस्त सामना या ठिकाणी पाहतोय. सामना संपायला शेवटचे 3 मिनिट असतील. तर पुनश्च एकदा चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 11 अर्थातच दीपक याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 5-1 लढाई किती गुणांची कमाई करतोय हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलात मित्रांनो, या रायगड मध्ये खरोखरच आज रायगडची कबड्डी एक उत्तम दर्जाची खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा रायगड जिल्हा, आणि रायगड जिल्हा म्हटल्यानंतर आज कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जाते. ताट होतील माना, उंच होतील नजरा, रयतेच्या राजाला अवमानाचा मुजरा. परंतु या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय, रणनीती आखली जाते. पिछाडी आघाडीमध्ये बदलून काढायची असेल तर गावदेवी वडवली संघ तुम्हाला सुद्धा वाऱ्यासारखा वेग वाढवावा लागेल. या पुढील होणारा सामना शिवाई बांधल अर्थात राज जंगमेता संघ, दुसरीकडील श्रीवर्धन तालुक्यातील गावदेवी रेडर्स वडवली संघ. सामना संपताच विनाविलंब एंट्री पॉइंट तिथे येऊन थांबायचा मित्रांनो. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे, परंतु इथे मात्र उभा ठाकलाय, जेरबंद केलंय, परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 6 इथे मात्र एका गुणाची कमाई करतोय. परंतु इथे मात्र वेग वाढवला जातोय गावदेवी वडवली संघाकडनं. ती खेळी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 22 आपण पाहतोय. आज या खेळाडूला देखील माहिती आहे आपल्या संघाकडे बऱ्याचशा गुणाची आघाडी आहे. ती आघाडी या ठिकाणी कायम ठेवण्यासाठी शांतरित्या चढाई आपल्याला पाहायला मिळते. परंतु त्याला प्रत्युत्तर संकेत नागती याची चढाई. संकेत नागतीने मात्र रूप धारण केलंय, परंतु इथे मात्र जेरबंद केलंय जातंय का? होय, काय क्षेत्ररक्षण म्हणावं हो. उभा ठाकलाय संकेत नागती याला. पॉइंट या ठिकाणी धाटाव संघाकडे आपण पाहतोय. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 1 प्रतीक याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या सामन्यामध्ये ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळाल्या तोच हा प्रतीक या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगला खेळ या ठिकाणी करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय. नक्कीच या ठिकाणी चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय मुकेश याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच एक चांगला सामना आपण सुरुवातीला पाहिला मित्रांनो. गावदेवी वडवली संघ विरुद्ध आपण पाहिला तर रोहा तालुक्यातील नामवंत संघ नवतरुण सोनार सिद्ध धाटाव संघ. परंतु या ठिकाणी सामना संपलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचे हार्दिक आभार. ओमकार नागती 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे वडवली संघ. चला, या पुढील होणारा सामना शिवाई बांधण विरुद्ध संघ असेल गावदेवी रेडर्स